शिक्षण म्हणजे ज्ञानाचा विकास, शिक्षण म्हणजे क्षमतांचा विकास, शिक्षण म्हणजे समाज आणि राष्ट्राचा विकास. राज्याच्या प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क असणारं शिक्षणच जर दोषपूर्ण असेल तर व्यक्ती, समाज आणि राष्ट्राच्या भविष्यावर प्रश्न निर्माण होतात. असरनं ग्रामीण भारतातील शैक्षणिक प्रगतीचा अहवाल सादर केला. या अहवालात महाराष्ट्र राज्य शिक्षणाच्या बाबतीत बरंच मागासलेलं असल्याचं समोर आलं. हे राज्याच्या शैक्षणिक स्थिती आणि गुणवत्तेवर एक मोठं प्रश्नचिन्ह होतं. याची चर्चा विधानमंडळात झाली. माननीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण खात्याला काही की रिझल्ट एरियाज ठरवून दिले आणि त्या दिशेनं राज्याची शैक्षणिक प्रगती करण्यासाठी आदेशित केलं. यासाठी शिक्षण मंत्री माननीय श्री विनोदजी तावडे साहेब आणि माननीय प्रधान सचिव श्री नंदकुमार सर यांनी शिक्षणाची गुणवत्ता देशात सर्वोत्कृष्ट आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक असावी यासाठी राज्याचं शैक्षणिक धोरण ठरवण्याचं काम सुरू केलं. यानंतर महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त माननीय डॉक्टर पुरुषोत्तम भापकर आणि इतर वरिष्ठ अधिकारी, संबंधित अधिकारी, शिक्षक यांची चर्चासत्र आणि कार्यशाळा सुरू झाल्या. यात वेगवेगळ्या अडचणी समजून घेतल्या गेल्या. कोल्हापूर आणि सातारा येथील 22 व 23 मे 2015 झालेल्या कार्यशाळा विशेष महत्त्वाच्या ठरल्या. यात प्रामुख्यानं शाळाबाह्य मुलं, शिक्षणाची गुणवत्ता आणि मुलांची उपस्थिती टिकवणं यावर चर्चा करण्यात आली. सातारा जिल्ह्यातील कुमठे बीटमध्ये झालेल्या उल्लेखनीय कामाची या ठिकाणी विशेष नोंद घेण्यात आली आणि प्रधान सचिव माननीय श्री नंदकुमार सरांच्या चिंतन आणि अभ्यासातून 22 जून 2015 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा शासन निर्णय राज्याला मिळाला. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त माननीय डॉक्टर पुरुषोत्तम भापकर, वयाच्या 18व्या वर्षी प्राथमिक शिक्षक म्हणून कारकिर्दीला सुरुवात, अर्थशास्त्रात MA, महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेतून दैदिप्यमान यश मिळवून प्रशासकीय सेवेत विविध पदभार सांभाळत असताना टोकाची आव्हानं स्वीकारणारे, वंचित दुर्बल समाज घटकांसाठी लक्षणीय काम करणारे. भापकरांनी सिंचन अनुशेषाचं काम करताना संतप्त शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून शासनाला जमिनी मिळवून दिल्या. परिणामी एकाच दिवशी 15 धरणांची कामं सुरू झाली. मेळघाटचं कुपोषण निवारण्यासाठी लोकांना आरोग्य शिक्षण देऊन जागरूक केलं. आरोग्य आणि पोषण आहार सुविधा देऊन या भागाचा चेहरा मोहराच बदलून टाकला. भापकरांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्या हा जटिल प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीबरोबरच जोडधंद्याचं प्रशिक्षण देऊन मनोधैर्य वाढवलं. तसंच CM आणि PM पॅकेजेस थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. स्वच्छतेचे वारकरी असलेले भापकर जिथेही अधिकारी म्हणून गेले तिथं त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन सफाई केली. तर संत गाडगेबाबांना आदरांजली म्हणून त्यांचं गाव स्वच्छ आणि हागणदारी मुक्त केलं. त्याचबरोबर फक्त 3 महिन्यात 391 गावं हागणदारी मुक्त केली. नवरात्रीच्या 9 दिवसात 6145 बचत गट स्थापन, 15,000 बचत गट बँकांशी जोडणे असे विक्रमी उपक्रम राबवले. शैक्षणिक षटकार, स्वच्छ डाएट, सुंदर डाएट, फूलवात विचारांची, बोलक्या भिंती, भाऊ दीदी यासारखे संस्कारक्षम प्रकल्प सुरू केले. अशा प्रयोगशीलतेनं कारकीर्द गाजवणाऱ्या भापकरांनी कामाच्या व्यापातही स्वतःचं LLBचं शिक्षण आणि कृषी अर्थशास्त्रात पुणे विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. प्रशासनातील अशी अनेक आव्हानात्मक पदं निभावणारे संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कर्मयोगींना आदर्श मानणाऱ्या भापकरांनी आपल्या अधिकारी सहकाऱ्यांसोबत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवण्याचं काम सुरू केलं. सुरुवात केली ती शिक्षकांशी संवाद साधायला. कारण शिक्षक हाच तर दुवा आहे मुलं आणि यंत्रणा यांना जोडणारा. शिक्षकांना उघडपणे सांगण्यात आलं की कोणतीही कार्यवाही तुमच्यावर होणार नाही, तुम्ही प्रामाणिकपणे पुढे या.
काम करायचं आहे, सर्व दूर करायचं आहे. त्यामुळे तुम्ही सांगा, तुमच्या अडचणी सांगा, प्रश्न सांगा, काय केलं पाहिजे, काय दिलं पाहिजे हे सांगा. मी ज्या वर्गात शिकवतो त्या वर्गाची सर्व मुलं माझी आहेत आणि माझी मुलं म्हणून यांना मला पुढे घेऊन जायचं आहे. या विश्वासाने किंवा या तत्वावर आम्हाला पुढे काम केलं पाहिजे. वरिष्ठांनी दाखवलेल्या विश्वासानं अधिकारी आणि शिक्षकांना प्रेरणा मिळाली. त्यांचा आत्मविश्वास दुणावला आणि सुमारे 15,000 अधिकारी आणि 7.5 लाख शिक्षक प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ध्येयानं प्रेरित झाले आणि जोमानं या चळवळीत सहभागी झाले, झटून कामाला लागले. चळवळीचं मुख्य उद्दिष्ट होतं अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करायचं. ही एक मोठी जबाबदारी होती. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही शाळा दत्तक घ्याव्यात अशी संकल्पना पुढे आली. माननीय आयुक्त श्री पुरुषोत्तम भापकर सरांनीही शाळा दत्तक घ्यायचं ठरवलं. आणि असं ठरवलं की शाळा अशा निवडायच्या की ज्या सगळ्यात अवघड आहेत, अडचणीचं आहे आणि मग सर्वात जास्त ड्रॉपआउट, सर्वात जास्त मुळे शाळाबाह्य असलेली, उपस्थिती कमी आहे, खडतर भाग आहे, डोंगराळ आहे, आदिवासी आहे, नक्षल एरिया आहे, जायला लोकांना त्रास होतो. कुशल प्रशासक, प्रशासनातील पुरुषोत्तम म्हणून ओळखले जाणारे, धाडसानं निर्णय घेणारे आणि आव्हानांचं संधीत रूपांतर करणाऱ्या भापकर सरांनी स्वतः राज्याचे शिक्षण विभागाचे एक प्रमुख अधिकारी या नात्यानं अधिक आव्हानात्मक जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी UDAISच्या अहवालाचा आधार घेतला गेला. नंदुरबार जिल्ह्यामधला धडगाव तालुका आणि धडगाव बीट, ज्या बीटमध्ये 42 शाळा आहेत, या बीटच्या धडगाव आणि आमला अशी 2 केंद्र त्यामध्ये आहेत. या भागातली गळती 55%. याचाच अर्थ असा की पहिलीला जर 100 मुलांनी प्रवेश घेतला तर या 100 पैकी फक्त 45 मुलं 9वीला जातात. प्राथमिक शिक्षण जे आम्ही 1ली ते 8वी असं म्हणतो, यानंतर म्हणजे सेकंडरीमध्ये जाताना 45%च मुलं जातात. असं भयान वास्तव समोर आलं. राज्यातला इतर भाग पाहिला, दुसरा टप्पा भामरागड, गडचिरोली, 42%च्या आसपास गळती. तिसरा पुढचा टप्पा नांदेड, हदगाव, हिंगोलीमधलं सेनगाव, परभणीमधलं मानवत, 55%, 42%, 38%, 25%, एवढी मोठी गळती असलेले, सर्वात जास्त गळती असलेले काही तालुके आयडेंटिफाय केले. आता उसंत नव्हती, कारण सबंध महाराष्ट्र अप्रगत विद्यार्थी विहीन करायचा होता. भापकरांनी स्वतः आव्हानात्मक जिल्ह्यातील 5 तालुके आणि या तालुक्यांमधील 447 शाळा दत्तक घेतल्या. या 5 तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी, त्या केंद्रातले केंद्र प्रमुख, काही मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी या सर्वांची एक पहिली बैठक 17/10/2015 रोजी पुण्याला बालभारतीच्या माझ्या कार्यालयामध्ये घेण्यात आली. सकाळी बोलवलेल्या लोकांना आम्ही संध्याकाळपर्यंत बसून खूप चर्चा केली, माहिती घेतली. शाळा किती आहेत, केंद्र किती आहेत, परिस्थिती कशी आहे तिथली, कोणत्या वयो आहेत आणि आम्हाला कसं पुढे जायचं. यंत्रणेतील त्रुटींमुळे अनेक वर्षात या भागांकडे कोणी पाहिलंच नव्हतं. काही ठिकाणी खडतर भौगोलिक परिस्थिती होती. शाळेपर्यंत पोहोचणं अवघड होतं. काही ठिकाणी शिक्षक व्यसनाधीन होते, तर काही ठिकाणी फक्त एक मूल असलेली शाळा होती. कवी मनाचे संवेदनशील भापकर प्रश्न सोडवण्यासाठी प्रश्नांच्या मुळापर्यंत जातात, प्रत्यक्ष लोकात मिसळतात. त्यांनी या अशा आणि इतर सर्व ठिकाणी भेटी दिल्या. शिक्षकांचे, पालकांचे, गावकऱ्यांचे प्रश्न समजावून घेतले आणि पुढील दिशा देण्यासाठी तिथल्या शिक्षण यंत्रणेला कृती कार्यक्रम समजावून दिला की आम्हाला काय करायचंय पुढं. याच्यामध्ये एकतर 100% मुलं पटावर आणणं, 100% मुलं शाळेत टिकवणं आणि 100% मुलं शिकवणं. साध्या गोष्टी आहेत ज्या आम्ही अनेक वर्षापासून बोलतो. प्रत्येक मूल शाळेत आलं पाहिजे, टिकलं पाहिजे, शिकलं पाहिजे. हा तर नारा आहे, अनेक दिवसापासून आम्ही बोलतोय आणि तेच बेसिक काम आपलं करायचं आहे.
कृती कार्यक्रमाचा पहिला टप्पा होता मूल पटावर आणणं. यासाठी 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांचा सर्वे करण्यात आला. यासाठी शिक्षक आणि अधिकारी गावांमध्ये छोट्या छोट्या पाड्यांमध्ये जाऊन मुलांची माहिती घेऊ लागले. यासाठी स्वयंसेवी संस्था आणि एनएसएसची मदत घेण्यात आली. आता येणारी आकडेवारी 100% खरी असावी असा निर्धार शिक्षकांचा, अधिकाऱ्यांचा आणि यंत्रणेचा होता. त्या सर्वेक्षणामध्ये तो विद्यार्थी, त्या कुटुंब प्रमुखाचं नाव, त्या कुटुंब प्रमुखातील 6 ते 14 वयोगटातील बालकं, त्यातले शाळा जाणारे बालकं किती कोणत्या शाळेत जातात. काही केंद्रप्रमुख होते माझ्या जोडीला, त्या केंद्रप्रमुखांना त्या गावांना नेमलं. त्यानंतर आमचे साधन व्यक्ती होते, त्या साधन व्यक्तींना आणि विस्तार अधिकाऱ्यांना गावं नेमून दिले की सर्वेक्षण बरोबर चाललंय की नाही. लगेच तिथं एनएसएसच्या विद्यार्थ्यांसाठी मी कॉलेजला गेलो. कॉलेजच्या त्या विद्यार्थ्यांना, प्रत्येक विद्यार्थ्याला सांगितलं तुम्हाला हे गाव आहे, त्या गावाला जाऊन तुम्ही सर्वेक्षण करायचं. सर्वेक्षण करायचं म्हणजे माझ्या शिक्षकांनी केलेलं सर्वेक्षण हे स्वतः तुम्ही जाऊन पाहायचं की त्या घरात 2007-08 पासून आतापर्यंतचे किती विद्यार्थी शाळा शिकून गेलेत, त्यापैकी कोणी बाहेर आहे किंवा नाही, याचा सुद्धा सर्वेक्षण आम्ही केलं आणि त्याचे सुद्धा आकडेवारी त्याच पद्धतीने मिळाले. मग कुठेतरी वाटलं की ही आकडेवारी त्यावेळेच्या UDIS मध्ये कुठेतरी चुकीची भरलेली असावी. मीही अनुभवलं. जिल्हा परिषदचा CEO म्हणून काम करत असताना बऱ्याच ठिकाणी पट दिसतोय 50 आणि मुलं दिसत आहेत 30, 25 असं चित्र अनेक दिवस राहिलं. पण हे चित्र आता असणार नाही असं, कारण सरळ झालंय आमचं. प्रत्येक मूल आमच्या सिस्टीममध्ये आलं. योग्य माहिती आणि अचूक आकडेवारी एकत्रित करण्यासाठी NICच्या मदतीनं एक सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यात आलं. सिस्टमॅटिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स फॉर अचिव्हिंग लर्निंग बाय स्टुडंट्स. मुलांना किती त्यांना मिळतं ज्ञान हे पाहण्याची एक प्रणाली सरळ अशा प्रकारची डेव्हलप झाली. या सरळमध्ये डाटाबेस सगळा फीड करण्याचं ठरलं. सरळ सॉफ्टवेअरमुळे पूर्वीपासून चालू असलेले बोगस पट, शिक्षक, बोगस विद्यार्थी, खोट्या हजेऱ्या, अनुपस्थिती यांना छेद देणारं काम झालं. कारण हा सगळा डाटा आता सर्वे केलेला होता आणि त्या ठिकाणच्या शिक्षकांनी तो भरला होता. पटावर आलं की सरळमध्ये येतं आपोआप. सरळमध्ये मुलाचं नाव आलं की संपलं. एक मोठं काम होतंय. शाळेच्या बाहेर मुलं राहणारच नाही. जे मूल सरळमध्ये नाही ते मूल शाळाबाह्य, अशी सरळ व्याख्या झाली. सरळ प्रणालीमुळे आता एखाद्या विद्यार्थ्याची गुणवत्ता तपासणं हे कुठल्याही अधिकाऱ्याला एका क्लिकवर सहज शक्य झालंय. सरळमध्ये माहिती अपडेट केलेली आहे. त्यामुळे समजा एखाद्या मुलांना जर समजा TC द्यायची आहे तर तो TC घेऊन गेल्यानंतर तो प्रत्यक्षात कुठल्या शाळेमध्ये प्रवेश घेले आपल्याला सांगता येत नाही आणि त्याला तो कागद द्यावा लागतो. तो कागद एखाद्या वेळेस तो प्रवास करत असताना कुठं गहाळ झाला तर परत त्याला ती परेशानी व्हायची. सरळ प्रणालीमध्ये काय, तुम्ही त्या विद्यार्थ्याची माहिती आहे की 50 वर्षानंतरही जर समजा त्या विद्यार्थ्याला कुठली त्या कागदाची गरज भासली तर त्याला ती तिथं अवेलेबल आहे. त्यामुळे कागद खराब झाला किंवा आमचा जो रेकॉर्डच नाही असं म्हणायची गरज भासणार नाही. शाळाबाह्य मुलांना पटावर आणण्याच्या सर्वेत ते हजेरी पटावर नसण्याची अनेक कारणं होती, ज्यात विशेष गरजा असणारी मुलं, कमकुवत आर्थिक परिस्थिती, शिक्षणाविषयी अज्ञान, तसंच काही विशिष्ट रूढी पाळणाऱ्या जमाती अशी वेगवेगळी कारणं होती. मानवतमध्ये चिखलगार समाजाचं गळतीच्या याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात आढळून आली मुलं. तर ही मुलं शाळेत आणणं थोडं अवघडच होतं. शिक्षणापासून बरेच अनभिज्ञ होते हे सुद्धा. तर तिथले केंद्रप्रमुख वगैरे हे तिथं अप्रोच झाले आणि ज्यावेळेस त्यांच्याशी दोघांचे समन्वय झाला, समन्वयातून आपोआपच एकमेकांविषयी रिलेशन निर्माण होतात, विश्वास वाढतो आणि विश्वसनीयता वाढवून मुलांना जी सुविधा देतो आपण प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती वगैरे, या शिष्यवृत्तीचे वगैरे त्यांना उदाहरण दाखवून दिले किंवा ही मुलं कशा पद्धतीने शिकतात, अशी शिष्यवृत्ती तुमच्या मुलांनाही मिळू शकते. तुमची मुलंसुद्धा चांगल्या प्रकारे होऊ शकतात पुढं चालून आणि बऱ्यापैकी सवलती आहेत, तर आपण याचा फायदा घ्यावा. या अशा पद्धतीनं शिक्षकांनी दारोदार जाऊन हे मुलांना शाळेच्या प्रवाहात आणलं. तर आम्ही शाळाबाह्य मुलांचं सर्वेक्षण केलं. त्या सर्वेक्षणमध्ये आम्हाला माझ्या शहरात 37 मुलं सापडली आणि विशेषतः ती मुलं चिखलकरी समाजाची होती, जे की एका ठिकाणी कधीच राहत नाहीत, जिथं काम मिळेल त्या ठिकाणी जातात आणि माझ्या शाळेच्या आजूबाजूची वस्ती त्या लोकांची आहे. त्या लोकांना विश्वासात घेऊन त्या मुलांना अगोदर आम्ही शाळेत प्रवेश दिला. एक वलिबाचा मळा म्हणून ठिकाण आहे मानवतमध्ये, तेही असेच बाहेर गावून आलेले मजूर लोकांच्या 3 मुली सापडल्या. त्याच्यापैकी एका मुलीला आम्ही कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात, माझ्याच केंद्रात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आहे, त्या मुलीला त्या ठिकाणी प्रवेशित केलं. अशा 37 पैकी 37 मुलांना आम्ही प्रवेशित करण्यात प्रयत्न केला, परंतु 2 मुलांचा प्रवेश करणं आम्हाला शक्य झालं नाही.
कारण ती 2 मुलं ही गुजरात राज्यातली जी गायी सांभाळणारी लोक आहेत त्यांची होती. कारण त्यांचा मुक्काम लगेच 3 दिवसानंतर त्या ठिकाणाहून हलला. ती मुलं पुन्हा तिथून कुठे गेली याचाही आम्हाला काही मेळ लागलेला नाही. म्हणजे एक मुलगा आईवडिलांच्या लाडामुळं तो शाळेत येत नव्हता. तेही अज्ञानी पालक होते आणि ते शाळेमध्ये येऊ देत नव्हते. त्याला गाय सोडायला पाठवायचे. तेव्हा मग आम्ही यांच्या मदतीनं ते सुद्धा एक मुद्दा आम्ही सोडवला. त्या ठिकाणी जाऊन त्यांचं आम्ही उद्बोधन केलं. त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून सांगितलं. या ज्ञानरचनावादातून मुलं कसे घडतात यांचं महत्त्व सांगून त्यालासुद्धा आम्ही नियमित शाळेमध्ये आणलं. माझ्या शाळेमध्ये एक मुलगी होती. ती गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून शाळेमध्ये येत नव्हती. जेव्हा मी तिच्या कारणाचा शोध घेतला तेव्हा तिच्या आईच्या दुर्धर आजारामुळे ती शाळेत येत नसल्याचे मला कळाले. तेव्हा मी तिच्या घरी गेलो. तिच्या आईला समजून सांगितलं की तुझ्या मुलीला तू शिक्षणापासून वंचित ठेवू नको, कारण प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राअंतर्गत आणि आपल्या महाराष्ट्र शासनाने मुलीच्या शिक्षणासाठी अनेक योजना केलेल्या आहेत. जर तुझी मुलगी शिकली आणि भविष्यामध्ये जर ती चांगल्या पदावर गेली किंवा नोकरीला लागली तर जसं आज तू आजारामुळं परेशान आहेस, चांगले उपचार घेऊ शकत नाहीस, तसं कदाचित तुझ्या मुलीला भविष्यामध्ये ही अडचण येणार नाही. हे जेव्हा मी तिला काउन्सिलिंग केलं, समजून सांगितलं, त्यावेळेस तिला शिक्षणाचं महत्त्व पटलं आणि त्या आईने आपल्या मुलीला दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये पाठवलं. आजही ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणाविषयी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत कमालीचं औदासिन्य बघण्यात येतं. या वास्तवाला अनेक कारणं असली तरी मुलगी शिकली तर 2 परिवारांचं कल्याण होतं हे मानणारे डॉक्टर भापकर मुलींच्या शिक्षणाला विशेष प्रोत्साहन देतात. अधिकारी आणि शिक्षकांच्या जाणीवपूर्वक उचललेल्या पावलांमुळे पालकांमध्ये जागृती निर्माण झाली आणि मुलांची पटावर संख्या वाढू लागली. आता दुसरा टप्पा होता ती मुलं टिकवण्याचा. शाळांची पूर्वीची परिस्थिती अतिशय बकाल होती. रंग उडालेल्या भिंती, ठिकठिकाणी धूळ, अस्वच्छ शौचालय, शाळा परिसरात कचरा, यामुळे शाळेचं वातावरण विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि शिक्षणाला पूरक नव्हतं. हा अनागोंदी कारभार बदलण्यासाठी शिक्षण आयुक्त भापकरांनी 5ही तालुक्यात दौरे केले. एका पाड्यावर शाळेत त्यांनी स्वतः झाडू हातात घेऊन स्वच्छतेला सुरुवात केली. या प्रसंगानं प्रेरित होऊन शिक्षक, पालक आणि गावकऱ्यांनी पुढील काही दिवसातच त्या बेटातील सर्व शाळा चकाचक स्वच्छ केल्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुढच्या 15 दिवसामध्ये त्या केंद्रातल्या जवळपास 70% शाळा चकाचक, स्वच्छ, रंगवलेल्या, घाण साफ, टॉयलेट बाथरूम स्वच्छ, पाण्याची चांगली व्यवस्था, कलर दिलेल्या, सगळं झालं होतं. कसं झालं हे? इतका दुर्गम भाग, डोंगराळ भाग, आदिवासी भाग, शिक्षकांनी पुढाकार घेतला. कमिशनर जर इथपर्यंत येत आहेत, आम्ही मागे का? आमच्यासाठीच आहे, या मुलांसाठीच आहे आणि आम्हाला बेसिकली आमचं स्थान रिस्टोअर करण्याची ही संधी आहे. समाजातून जो मान सन्मान संपला, शिक्षकाचं आदराचं स्थान जे संपत चाललं, हे पुन्हा रिस्टोअर करण्याची संधी आहे. याची जाणीव या निमित्ताने या सर्वांना झाली. लोक काम करायला लागले, प्रामाणिकपणा वाढला, हजेरी वाढली, मुलांना विश्वास वाढला, प्रेम वाढलं आणि शाळा बदलून चालल्या. परिवर्तन सुरू झालं आणि गावातलं एक परिवर्तनाचं मोठं साधन म्हणून या शाळांच्याकडे आता पाहिलं जातं. परिवर्तनाच्या या लाटेनं शाळांचं बाह्य अंग तर बदललं, त्यासोबतच शिक्षकांचं अंतरंगही बदललं. शिक्षक विद्यार्थी यांच्या नात्यात आपुलकी आणि जिव्हाळा रुजवण्यासाठी भापकरांनी शिक्षकांना प्रेरित केलं. शाळेमध्ये विद्यार्थी येण्याची कसरत होते. माझ्या अँगलनं मी प्रयत्न केला, माझंच मी मूल्यमापन केलं. मनोरंजकता, रंजकता ही मला माझी कमतरता वाटली. अध्यापनामध्ये 2 गोष्टीचा वापर केला, रंजकता आणि मनोरंजकता, आणि त्याचा उपयोग मला इथे असा झाला की शाळेत न येणारे विद्यार्थी आज कंटिन्यू शाळेत येत आहेत आणि वर्गात बसत आहेत. पहिल्या वर्गात मुलं दाखल झाल्यानंतर मुलं खूप घाबरायची. ही भीती त्यांच्या मनाची दूर करण्यासाठी ज्यावेळेस रिकामी वेळ असतो त्यावेळेस शिक्षकांनी त्यांच्याशी जाऊन गप्पा करावे असं आम्ही सर्वांच्या बैठकीमध्ये ठरवलं. आणि जे मुलं घाबरतात त्या मुलांच्या जवळ जाऊन ज्यावेळेस ते मध्यान्ह भोजन करतात, जेवण करतात, त्या ठिकाणी एका शिक्षकाने जाऊन बसायचं, त्याच्याशी गप्पा करायच्या की तुझी कोणती अडचण आहे, तुला कोणाची भीती वाटते का, तुला कोणी मारते का, अशा गप्पा केल्या. मुले पण आमच्याशी मनमोकळेपणे बोलायला लागले. पण ज्या गोष्टी त्यांना भीती वाटत होती त्या गोष्टी आम्ही दूर केल्या. शिक्षकाविषयी ती भीती असते मुलांच्या मनात ती दूर झाली
आणि त्यातून त्यांची शाळेविषयी गोडी वाढली आणि त्यांची उपस्थिती पण वाढली आहे. काही ठिकाणी शिक्षकांनी पालकांशी सुसंवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्याप्रमाणे त्यांनी आश्वासक पावलं उचलली आणि मुलांची उपस्थिती टिकवली. माझ्या शाळेच्या चहूबाजूनी खड्डे असल्यामुळे मुले शाळेत यायला घाबरत होती आणि संपूर्ण मजूर वर्गाची मुले असल्यामुळं ते सुद्धा पालकसुद्धा मुलांना शाळेत पाठवायला घाबरत होते. त्यामुळे आम्ही एक छानसा उपक्रम राबवला की आम्ही 1 तास शाळेच्या अगोदर जावं लागलो आणि 1 तास शाळेच्या नंतर थांबा लागलो. त्यामुळं पालकांना आणि मुलांना विश्वास पटला आणि अशा प्रकारे आम्ही शाळेची उपस्थिती टिकवली. आणि विपरीत परिस्थितीमध्ये माझी मी शाळा आणि माझ्या शाळा सहकार्यांनी वेळोवेळी प्रयत्न केल्यामुळं आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैदवाडी ही एक का संपूर्ण बंद होती काय असं भीती वाटत होती, तर आज ही 101 विद्यार्थ्यांनी फुलून गेलेली आहे. उपस्थिती टिकवण्यासाठी आम्ही जे प्रयत्न केले त्याचं फलित असं झालं की आमच्या वर्गातील एक पहिलीच्या विद्यार्थिनीचे पालक पुण्याला कामासाठी गेले दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे, परंतु ती विद्यार्थिनी शाळेमध्ये इतकी रमली होती की तिने आई वडिलांसोबत जायला साफ नकार दिला आणि ती आजीसोबत शाळेसाठी राहिली. मुलं पटावर टिकवण्यात यश मिळू लागलं होतं. पण या 5ही तालुक्यात स्थलांतरित कुटुंबांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर होती. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या कृती कार्यक्रमात स्थलांतरित विद्यार्थ्यांसाठीच्या उपाययोजनांमध्ये हंगामी वसतिगृहांचा विचार केलेला होताच. आमच्या गावातील पोरांचे आई वडील मजुरीला या वर्षी गेले. 3 महिने काम केलं, पण 3 महिन्यामध्ये त्या पोरांना इथं म्हणजे व्यवस्थित राहण्याची सोय, खाण्यापिण्याची सोय, भापकर साहेबांनी दत्तक घेतलं म्हणून व्यवस्थित सोय होती त्यांना राहायला. मग पोरांची टेन्शन नव्हती त्या आई वडिलांना. 50% मुलं हे ऊसतोडीला त्यांच्या पालकासोबत जातात. म्हणून यावर्षी जे हंगामी वसतिगृहाचा प्रस्ताव टाकला आणि हंगामी वसतिगृह सुरू झालं आणि 100% उपस्थिती आम्ही त्यावर्षी टिकून ठेवली आणि आज तागाय ते शाळेमध्ये आहेत. आम्ही स्थलांतरित विद्यार्थ्यांचा सर्वे केला. जवळपास 552 विद्यार्थी माझे शाळाबाह्य विद्यार्थी होते. त्याच्यामध्ये काही विद्यार्थी स्थलांतरित होते. स्थलांतर रोखण्यासाठी आम्ही बराच प्रयत्न केला आणि 296 विद्यार्थ्यांचं स्थलांतर पण रोखलं आणि 13 वसतिगृह सुरू करून त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. जिथं हंगामी वसतिगृह चालवणं शक्य नव्हतं तिथं दुसरी उपाययोजना होती, ती म्हणजे शिक्षण हमीपत्र अर्थात एज्युकेशन गॅरंटी कार्ड. याचं वैशिष्ट्य असं की स्थलांतरित विद्यार्थ्याला स्थानिक शाळेत तेवढ्या कालावधीसाठी प्रवेश घेता येतो. जर विद्यार्थी दुसऱ्या राज्यात गेला असेल तर तिथून परत आल्यावर त्याला गावच्या शाळेत पुन्हा रुजू करून घेतलं जातं. शासनाने जी नवीन योजना जाहीर केली एज्युकेशन गॅरंटी कार्ड, 216 शिक्षक विद्यार्थ्यांना आम्ही एज्युकेशन गॅरंटी कार्ड पण दिलं. यावर्षी दुष्काळाची तीव्रता जास्त असल्यामुळं स्थलांतरित बालकाचं प्रमाण जास्त होतं आणि हे विद्यार्थी सप्टेंबरपासूनच स्थलांतरित झालेले होते. आपल्याकडं शिक्षण हमी कार्डचा नमुना ऑक्टोबरमध्ये आला, म्हणून शिक्षण हमी कार्ड आल्यानंतर सातत्यानं पालकाचा पाठपुरावा करून हे हमी कार्ड त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, तसंच काही पालकांशी संपर्क साधून बरेचसे विद्यार्थी मी पुन्हा शाळेच्या प्रवाहामध्ये आणले. माझ्या केंद्रातला जवळजवळ 75% भाग हा कर्नाटक राज्यामध्ये स्थलांतरित झालेला आहे आणि मग आम्ही तिथपर्यंत हे हमी कार्ड पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या नातेवाईकामार्फत, परंतु लँग्वेज प्रॉब्लेम असल्यामुळं तिथंही योजना राबवण्यात आलेली नाही. आणि मग आता माझ्या विजिटमध्ये 1-2-4 शाळांमध्ये मी विद्यार्थी परत आलेले पाहिलेले आहेत. काही ठिकाणी स्थानिक अडचणी बघून तिथल्या अधिकाऱ्यांनी परिस्थितीप्रमाणे वेगळ्या उपाययोजना केल्या. त्या तालुक्यात एक साखर कारखाना आहे. त्या साखर कारखान्यात आम्ही सर्वे केले असता आम्हाला जवळपास 200 मुलं तिथं सापडले त्या साखर कारखान्याच्या परिसरात. म्हणून आम्ही लगेच तिथे एक साखर शाळा सुरुवात केलो. तिथे 5-6 शिक्षकांची आम्ही तात्पुरती नेमणूक करून त्या मुलांना त्यांच्या वयाप्रमाणे त्यांच्या मूळ गावात ज्या वर्गात शिकवत होते त्या वर्गातला अभ्यासक्रम त्यांचा पूर्ण करून घेतलो. आणि कारखाना जेव्हा बंद झाला त्यांना आम्ही ते इथून मुलं जात असताना त्या प्रत्येक मुलाकडे शिक्षण हमी कार्ड त्यांना दिलोत आम्ही. त्या शिक्षण हमी कार्डाच्या अनुषंगाने त्या मुलांना त्या शाळेत त्या गावात गेल्यानंतर त्याच वर्गात त्याला प्रवेश मिळतो आणि पुढचा अभ्यासक्रम तो पूर्ण केला जातो. अशा पद्धतीने एकही मुलं या तालुक्यात शाळेपासून बाहेर राहणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेतली आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या धोरणानुसार प्रत्येक मूल शाळेत आणि प्रत्येक मूल शिकलं पाहिजे. मूल नुसतं शिकलंच नाही तर त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षणही मिळालं पाहिजे, ज्यानं मुलांची संपादनूक क्षमता वाढवण्यास मदत होईल. यासाठी सातारा जिल्ह्यातील 100% प्रगत असलेल्या कुमठे बीटला भेट द्यायचं ठरलं. कुमठे बीट या बीटला भेट द्यायचं ठरलं, त्याप्रमाणे भेटी झाल्या.
माझ्यासहित सर्व वरिष्ठ अधिकारी, प्रधान सचिव, आम्ही सर्वांनीच वेगवेगळ्या शाळांच्या मधून भेटी झाल्या आमच्या. आणि यामधून असं लक्षात आलं, सर्वांच्या लक्षात आणून दिलं गेलं किंबहुना माननीय प्रधान सचिव यांनी, की ज्ञानरचनावादाच्या सहाय्याने मुलं कमी वेळेमध्ये भरपूर काही शिकू शकतात. आणि म्हणून हा ज्ञानरचनावाद घेऊन आम्हाला राज्यभर कसं पुढे जाता येईल अशा प्रकारचे एक चांगले प्रयत्न जोरदारपणे त्या दिवशी सुरू झाले. ज्ञानरचनावाद म्हणजे मोकळ्या, आकर्षक आणि आनंददायी वातावरणात हसत खेळत स्वतः कृती करत अनुभव घेत शिकणं. ज्ञानरचनावादी शिक्षणात शिक्षकाची भूमिका सुलभकाची असते. मुलांच्या कुतूहलतेला, उत्सुकतेला चालना देणाऱ्या या पद्धतीमुळे विद्यार्थी शिकायला प्रेरित होतात. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढते, क्षमता वाढते, ती अभिव्यक्त होतात. यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो. आनंददायी वातावरण निर्मितीसाठी भिंती आणि जमिनीवर तक्ते, चार्ट, माहिती, नकाशे, भौमितिक आकार इत्यादींची आकर्षक रंगरंगोटी केली जाते. परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तू साधनं म्हणून वापरली जातात. काही साधनं शिक्षक स्वतःची कल्पकता वापरून बनवतात. ज्ञानरचनावादाच्या पद्धतीमुळे मुलं शाळेत रमू लागली. शिक्षकांनी तयार केलेली विविध साधनं स्वतःहून हाताळू लागली. आता शिक्षकांची जिद्द होती, माझं प्रत्येक मूल प्रगत असलं पाहिजे. यासाठी त्यांनी झालेल्या कार्यशाळांच्या आधारावर कल्पक उपक्रम शाळांमध्ये सुरू केले. या 5ही तालुक्यात काही विभागात भाषा विषय शिकवताना बोलीभाषा आणि शिक्षणाची भाषा या वेगवेगळ्या असल्यामुळे मुलांना अभ्यासात बऱ्याच अडचणी येत होत्या. जसं धडगाव तालुक्यात बोलीभाषा आदिवासी आणि शिक्षणाची भाषा मराठी, भामरागडला माडिया आणि सीमारेषेवर तेलगू, परभणीला काही भागात उर्दू अशा भाषा होत्या. यासाठी इथल्या शिक्षकांनी कल्पक साहित्य तयार करून मुलांमध्ये भाषा विषयाची गोडी निर्माण केली. इथे जे मुलं आहेत ते त्यांची बोलीभाषा पावरी आदिवासी असते आणि त्या सुरुवातीला ते एवढे म्हणजे घाबरतात की आपलं जेव्हा संवादच साधत नाही. आणि त्यांच्या जे आपण जे ज्ञानरचनावादीवरून आपण त्यांना ज्या वेळेला शिकवतो तर ते सर मी करतो, सर मी करतो आणि ते स्वतःहून पुढे येतात. आणि आल्यानंतर ते जे विद्यार्थी स्वतः ते कृती करतात आणि कृती केल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि मग त्यांच्या मनामधलं जे असते ते सांगण्याचे ते प्रयत्न करतात. मनाची भीती दूर झाल्यामुळे ग्रहण क्षमता किंवा त्यांचे काम करण्याची किंवा त्यांची शिकण्याची जी क्षमता आहे ना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ दिसून येते. आणि वाढ झाल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी गुणवत्ता करू शकतो आपण 100%. याचा जो आत्मविश्वास आम्हाला सुद्धा निर्माण झाला आहे. आमच्या शाळेतील मुलं ही पारधी आणि वैदू समाजाची असल्यामुळं त्यांची भाषा आणि आमची भाषा भिन्न होती. त्यामुळं त्यांची प्रगती हवी तशी होत नसल्या कारणामुळं आम्ही त्यांच्या बोलीभाषेतले महत्त्वाचे शब्द तेवढे आम्ही पाठ करून त्यांना जवळीकता निर्माण होईल या उद्देशानं आम्ही त्यांच्याशी त्यांच्या भाषेत संवाद साधू लागलो. आणि त्यावेळेस त्यांना असं वाटलं लागलं की हे सुद्धा आपलेच परिवारातली एक व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांचा विश्वास आमच्यावर वाढला आणि त्यामुळे मुलं निसंकोचपणे त्यांच्या अडचणी आम्हाला सांगू लागले. आणि त्यांच्या अडचणी एकदा आमच्यापर्यंत आल्यामुळं त्यांच्यावरचा मार्ग आम्हाला काढणे सोपं झालं. अशा प्रकारे आम्ही त्यांच्या भाषेतून त्यांना शिकवण दिल्यामुळं त्यांची गुणवत्ता चांगल्या पद्धतीने आम्ही वाढवू शकलो. माझ्या शाळेमध्ये मराठी माध्यम आणि उर्दू माध्यम हे दोन्ही माध्यम माझ्याकडे चालतात. कारण माझ्याकडं उर्दू माध्यम 1 ते 5च आहे आणि त्याच्यापुढे ती मुलं मग परत मराठी माध्यमाला येतात. त्यांना मग उर्दू माध्यमातून मराठी माध्यमाला येत असताना त्यांना भाषेचा प्रॉब्लेम खूप निर्माण होतो. यापूर्वी आम्हाला तर मराठी माध्यम शिकवतानाच आम्हाला सुरुवातच त्यांना बाराखडीपासून करावी लागत होती आणि प्रभुत्व नसल्यामुळे ती मुलं 7वी 8वीपर्यंत आमच्याकडे 7वीपर्यंत शाळा असल्यामुळे पाठीमागे राहत होते. पण ह्या ज्ञानरचनावादामुळे आम्हाला काय झालं, ह्या मुलांना ग्रीप भेटली आणि हे मुलं आमचे मराठी माध्यमामध्ये 5वी झाल्यानंतर 6वीकडे येतात. तर एकदम मराठी माध्यमाच्या मुला इतकेच परफेक्टली मराठी भाषेचं प्रभुत्व निर्माण करून आपल्या मराठी माध्यमाच्या मुलांसारखी सहजपणे ते बोलतात आणि त्याचबरोबर तशाच पद्धतीने ते लिखाणसुद्धा त्याच पद्धतीनं ते करतात. ज्ञानरचनावादाच्या पद्धतीमुळे भाषेची अडचण दूर झाली. शिक्षक आणि मुलांचा संवाद वाढला.
शिकवण्यातल्या स्वातंत्र्यामुळे शिक्षकांच्या कल्पकतेला वाव मिळाला आणि गणितासारखा अवघड विषय मुलं आनंददायी वातावरणात शिकू लागली. आमची शाळा ही गोदावरीच्या काठी आहे, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना वाळूत नेलं. वाळूतील शंख शिंपले हे त्यांना गोळा करवले. ज्यावेळेस ते शंख मोजू लागले त्यावेळेस त्यांना ते अंकाची संकल्पना एकदम त्यांच्या मनामध्ये रूढ झाली. 1 म्हणजे किती, 6 म्हणजे किती, 3 मधले 6 मधला फरक लक्षात आला त्यांच्या. 3 किती असतात, 6 किती असतात. नाही तर काही काही विद्यार्थी सुरुवातीला 3 ही तेवढंच तसंच काढतात आणि 6 तसंच काढतात. पण 3 म्हणजे नेमकी किती आणि 6 म्हणजे नेमकी किती, हा जो बदल आहे तुम्ही त्या डायरेक्ट वस्तूच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना सांगितलं. वर्तुळ घटक शिकवताना फळ्यावर आपण वर्तुळ काढतो आणि केंद्रबिंदू देऊन त्रिज्या व्यास हे संबोध आपण शिकवत असतो. परंतु मी काय केलं, फळ्यावर न शिकवता प्रत्यक्षात मुलांना खोलीच्या बाहेर नेऊन वरांड्यात नेऊन त्याचं मुलांचंच गोल वर्तुळ केलं आणि मुलांचाच एक केंद्रबिंदू ठेवला आणि प्रत्येकांच्या अध्यक्षानुसार त्यांना बिंदू दिलेत. एका दोरीच्या साह्यानं त्रिज्या व्यास जीवा ह्या संबोध मी क्लिअर केलेत आणि प्रत्यक्षात असं शिकवल्यामुळं पुन्हा मुलं वर्गात आलेत, त्यांना प्रश्न उत्तर विचारलेत, तर प्रत्यक्षात अप्रगत मुलंसुद्धा प्रगत मुलासारखी उत्तरं देऊ लागलीत. शिक्षकांच्या कल्पकतेला यश मिळत होतं. मुलं प्रगत होताना दिसत होती. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या शासन निर्णयात गुणवत्ता पारखण्यासाठी गणित व भाषा विषयातली पहिली बेसलाईन चाचणी सप्टेंबरमध्ये राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये घेण्यात आली. या बेसलाईन चाचणीमधून प्रत्येक मूल कुठं आहे, भाषेमध्ये कुठं आहे, गणितामध्ये कुठं आहे, हे सर्व समोर आलं. आणि मग या मुलाला प्रगत बनवायचं आहे. आज जर मूल 50% असेल तर 50%चं मूल पुढं कसं जाईल, जे कच्चं आहे 40%च्या आत आहे त्या मुलाला पुढं कसं घेऊन जाता येईल. या प्रत्येक मुलाला पुढे घेऊन जाण्याचा कार्यक्रम कृती आराखडा तयार करण्यात आला, प्रत्येक शिक्षकाने केला. यानंतर दुसरी संकलित चाचणी शाळा स्तरावर डिसेंबरमध्ये घेण्यात आली. मुलांची झालेली प्रगती बघून शिक्षक आणि अधिकारी आपल्या केंद्राचा, बेटाचा, तालुक्याचा पहिला नंबर यावा यासाठी पुन्हा एकदा जोमानं कामाला लागले. यासाठी शिक्षक आसपासच्या प्रगत शाळांना भेटी देऊ लागले. चर्चा, कार्यशाळांची मागणी करू लागले. मुलांसाठी वेगवेगळे कल्पक उपक्रम स्वतः तयार करू लागले. आम्ही विद्यार्थी बचत बँक हा उपक्रम सुरू केला. विद्यार्थी बचत बँकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या खाऊसाठी विद्यार्थ्यांना घरून मिळणारे पैसे किंवा इतर कोणी दिलेले पैसे असतील, पाहुण्यांनी दिलेले पैसे हे विद्यार्थ्यांकडे जमा असायचे. विद्यार्थी तो नेहमी खर्च करून टाकायचा, काहीतरी चॉकलेट खायचा. मग विद्यार्थ्यांना बचत बँक सुरू केल्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी ते पैसे बचत बँकेमध्ये आणायला सुरुवात केली. शाळेमध्ये बचत बँकेचं विद्यार्थ्यांचं मंडळ आम्ही ठरवलं. बचत बँकेचे पैसे जमा होऊ लागले. असं करता करता 4-5 हजार रुपये माझ्या शाळेमध्ये जमा झाले. मग शाळेमध्ये शालेय वस्तू भांडार हा उपक्रम सुरू केला. त्याच्यामध्ये वह्या आणल्या, काही पुस्तकं आणली, काही शाळेतल्या आवश्यक त्या गोष्टी सगळ्या शाळेमध्ये आणल्या. ग्रामीण भाग असल्यामुळे 4 रेगी 2 रेगी वह्या, तर अचानकपणे जर एखादी वही संपली आणि त्याला कमी पडली तर त्याला 2-3 दिवस गावामध्ये ती उपलब्ध व्हायची नाही. मग शाळेमध्येच हे शालेय वस्तू भांडार सुरू केल्यामुळे आणि विद्यार्थ्यांना प्रत्येक वस्तू किमान 1 रुपयानं तरी स्वस्त शाळेमध्ये त्यांना मिळू लागली. आणि जे काही थोडाफार नफा त्याच्यामध्ये होईल तो नफा त्यांना विद्यार्थी बचत बँकेमध्ये त्यांनी जे पैसे भरलेले आहेत तो नफा त्यांना त्या ठिकाणी वाटला जाऊ लागला. म्हणजे विद्यार्थ्यांना बँकेचा व्यवहार समजला आणि विद्यार्थ्यांना स्वस्त दरामध्ये वस्तू उपलब्ध होऊ लागल्या. स्वच्छता अभियान शाळेच्या माध्यमातून माझे विद्यार्थी शाळेचे आम्ही मिळून शाळेत हप्त्यातला 1 दिवस, एका दिवसातला 1 तास देतो आम्ही आणि गाव सगळं स्वच्छ करतो. आम्ही एखादी क्विज असेल, एखादा क्वेश्चन पेपर असेल तर गुगल फॉर्ममध्ये तो क्रिएट करतो. आणि जर समजा विद्यार्थ्यांना जर त्यांच्या पालकांजवळ जर अँड्रॉइड मोबाईल असतील तर मग ती लिंक त्यांना सेंड केली का ते विद्यार्थी ती लिंक ओपन करून तो क्वेश्चन पेपर तिथं सोडवतात. त्याचबरोबर समजा आता मला इथून ताजमहल मुलांना दाखवायचं आहे तर मग मी प्रत्यक्षात मुलांना तिथं नेऊ शकत नाही. मग आम्ही काय करतो तर गुगल मॅपद्वारे मुलांना प्रत्यक्ष ताजमहल कसं दिसतं ते त्यांना तिथं दाखवतो. आम्ही विद्यार्थ्यांची बँक तयार केलेली आहे ज्यामध्ये त्याला लहानपणापासून बचतीचं महत्त्व आणि व्यवहार कशाला म्हणतात या उपक्रमांची माहिती होते आणि तो स्वतः तो राबवतोय. आज शाळेमध्ये सुसज्ज असं वाचनालय आहे ज्या वाचनालयाचा पूर्ण चार्ज विद्यार्थ्यांकडे आहे. आज आमचे 4वी-5वीचे विद्यार्थी त्या वाचनालयाचा पूर्ण कार्यभार सांभाळतात. ते स्वतः पुस्तकं वाटतात, स्वतः पुस्तकं जमा करतात. आम्ही शाळा रंगरंगोटीला सुरुवात केली. त्याच्यामध्ये शाळेच्या बाह्य भिंतीवर नकाशे काढण्यासाठी मी स्वतः नकाशे काढत होतो आणि मी अनुभवलं की जे मुलं नकाशा वाचनात कंटाळा करत होती, वर्गामध्ये लटकवलेला नकाशा कधीही वाचत नव्हती, ती मुलं आता भूगोलाचा अभ्यास करताना माझ्याकडे पाहून नकाशाशी खेळत होती. एकमेकांना प्रश्न विचारून एकमेकांना लोकेशन दाखवत होती. सांग बरं मुंबई कुठे आहे, सांग बरं औरंगाबाद कुठे आहे, असे प्रश्न एक जण विचारायचा आणि दुसरा तो नकाशात शोधायचा.
तर तिथं मला कळालं की मुलांना काय पाहिजे. 100 रुपयाची पुस्तकं शाळेला गावकऱ्यांच्या वतीनं दिली आणि आज ती पुस्तकं छान छान गोष्टी असतील, गीत असतील किंवा महापुरुषांची व्यक्तिचित्र असतील, अशा प्रकारची पुस्तकं आम्ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. त्यामुळे शालेय वेळेनंतर देखील विद्यार्थी शाळेमध्ये रममाण होऊ लागले आणि ते चौघांचा ग्रुप करून ती वाचायची. मग त्यामधल्या संकल्पना आम्ही दुसऱ्या दिवशी परिपाठामध्ये त्यांनी अवांतर वाचन काय केलं हे त्यांच्याकडून 1-2-4 मिनिटामध्ये व्यक्त करून घ्यायचो. मग ते अतिशय मनमोक्त आणि मनसोक्त आपल्या कल्पना आणि त्यांनी ज्या वाचल्यात किंवा नवीन गोष्टी आत्मसात केल्यात ते आमच्यासमोर मांडू लागले आणि अतिशय प्रेमळ आणि एक घरातला संवाद जसा असतो तशा शाळेमध्ये विद्यार्थ्याच्या मनातील कल्पना आम्ही त्या परिपाठाच्या वेळेमध्ये 5-10 मिनिट ह्या जाणून घेतल्या. मग त्यामधून विद्यार्थी बोलके झाले, त्यांच्या समस्या सांगायची, त्यांना ज्या गोष्टी येत नाहीत त्या शिक्षकांना विचारायची, एक जवळीकता निर्माण झाली आणि त्या जवळीकतेतून एक अतिशय आनंददायी आणि एक कौटुंबिक असं सौहार्दाचं वातावरण शाळेमध्ये निर्माण झालं. मुलं बोलू लागली होती, शाळा फुलू लागल्या होत्या. तंत्रज्ञानाची कास धरणाऱ्या प्रधान सचिव माननीय नंदकुमार सरांनी तंत्रज्ञानाचा शिक्षणात वापर करण्यासाठी शिक्षकांना वेगळी पाऊलवाट मोकळी करून दिली. यासाठी त्यांनी तंत्रस्नेही शिक्षकांची एक कार्यशाळा पुण्यात घेतली. यात अनेक शिक्षकांनी हिरिरीनं भाग घेतला. शिक्षकांनी तंत्रज्ञानाच्या वेगवेगळ्या वापरांवर चर्चा केल्या. सरांनी त्यांना संवादाच्या सातत्यासाठी सोशल मीडियावर ग्रुप करण्यास सांगितलं. एका बीटमधल्या लोकांचा एक असला पाहिजे या पद्धतीनं सुरू झाला आणि पहिला व्हॉट्सअप ग्रुप झाला भामरागडचा. व्हॉट्सअप ग्रुपचं नाव देण्यात आलं हे शक्य आहे. आज या 5ही तालुक्यातील बीटप्रमाणे व्हॉट्सअप ग्रुप आहेत. यात शिक्षक आपले उपक्रम शेअर करतात. स्वतः माननीय श्री नंदकुमार सर आणि भापकर सर या ग्रुपवर शिक्षकांशी संवाद साधत असतात. आम्ही एक तंत्रस्नेही शिक्षक हातगाव एक ग्रुप तयार केला आणि या ग्रुपमध्ये प्रत्येक डिजिटल शाळेतील शिक्षक आणि त्याचबरोबर आमचे अधिकारी आणि तालुकाअंतर्गत सर्व शिक्षकांना एकत्रित केलं आणि त्यांना तंत्रज्ञानाबद्दल आणि शिक्षणामध्ये किंवा अध्यापनामध्ये तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा हे त्यांना आम्ही त्याद्वारे सांगत गेलो. डिजिटल फ्रेंड ग्रुप तयार करून आम्ही शिक्षकांच्या डिजिटल शाळेच्या संदर्भात गायडन्स केलं आणि त्याच्यामुळे आज आमचा तालुका हा मोबाईल डिजिटल स्कूल 100% झालेला आहे. आज शहरात ई-लर्निंगचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. हे तंत्रज्ञान ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा मिळावं यासाठी माननीय मंत्री श्री विनोदजी तावडे आणि प्रधान सचिव नंदकुमार सरांनी मोबाईलचा शैक्षणिक साधन म्हणून उपयोग करायला सुचवलं. वरिष्ठांच्या विचारांची पूर्तता करण्यासाठी भापकरांनी तंत्रस्नेही शिक्षकांना सोबत घेऊन अगदी माफक खर्चात मोबाईल डिजिटल क्लासरूम अस्तित्वात आणली. यात अँड्रॉइड मोबाईल सोबत एक मॅग्निफाईंग ग्लास आणि स्पीकर बसवण्यात आले. यानं मुलांच्या अभ्यासात रंजकता आली. आज भामरागड तालुका मोबाईल डिजिटल स्कूलमध्ये राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. ध्यास आमचा गुणवत्ता. दुर्गम भागातल्या या शाळांपासून प्रेरणा घेऊन आज 11 जिल्ह्यातील जवळजवळ 25,000 शाळा मोबाईल डिजिटल झाल्या आहेत. 31 तारखेला माझ्या 100% शाळा मोबाईल डिजिटल झालेल्या आहेत. जिल्हा परिषदेची 196 शाळा त्या तालुक्यात 196च्या 196 शाळा मोबाईल डिजिटल आहेत आज पूर्ण 100%. तंत्रज्ञानामुळे जग हे जोडलं जातंय याचा प्रत्यय इथं येत आहे. अनेक शाळांमध्ये प्रशस्त वर्गात ई-लर्निंगची सुविधा ही सुरू झालेली आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे जगाच्या पातळीवरचा मल्टीमीडियाद्वारे उत्कृष्ट पद्धतीनं निर्मिलेला ज्ञानाचा अमाप साठा मुलांना हसत खेळत अनुभव देत त्यांच्यात सहजपणे रुजू पाहत आहे. त्यांना विश्वाचे नागरिक बनवू पाहत आहे. आणि जवळपास 85 शाळेत आम्ही डिजिटल क्लासरूम तयार केलेले आहे. म्हणजे तिचं डिजिटल क्लासरूम म्हणजे एक 70,000 ते 80,000 रुपयाचं आम्ही प्रोजेक्टर LCD हा वेगवेगळे उपकरण तिथं बसवले आहेत. प्रत्येक केंद्रातून एक तंत्रस्नेही शिक्षक 2 तंत्रस्नेही शिक्षक तो कुठला म्हणजे सहशिक्षकच आहे पण ज्याच्या अंगी वेगवेगळे मोबाईलद्वारे किंवा त्याच्या लॅपटॉपद्वारे किंवा टॅबलेटद्वारे तो वापरतो. त्याचे कल्पना वेगवेगळे साईड तयार करतो, ब्लॉग तयार करतो. अशा शिक्षकांचा आम्ही ग्रुप तयार केलेला आहे. त्या ग्रुपला नाव आम्ही तंत्रस्नेही शिक्षक दिलेले आहे.
तो तंत्रज्ञ शिक्षक वेगवेगळे शैक्षणिक साहित्य तो त्या तंत्राजवळ एकत्र करतो आणि सर्व शिक्षकांना तो त्याचं वाटप करतो आणि त्या तंत्राचा फायदा पूर्ण तालुक्यातील सर्व शाळेत त्याचा आम्ही वापर करतो. ज्ञानदानाच्या या पवित्र कार्यासाठी समाजाच्या सर्व थरातील लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. काहींनी पैसे, काहींनी जमिनी, तर काहींनी श्रमदान अशा वेगवेगळ्या स्वरूपात दान दिलं. की हे गाव रोजमजुरांचं गाव म्हणून या परिसरात ओळखलं जायचं आणि मग जिथं लोकांची क्रयशक्तीच नाही त्या ठिकाणातून निधी उभारायचा कसा, हा आमच्यापुढे सगळ्यात मोठा प्रश्न होता. महिला बचत गट असतील, गावातील माता पालक संघ असेल, शालेय व्यवस्थापन समिती संघ असेल, ग्राम शिक्षण समिती असेल, या सर्वांचा पाठपुरावा केला, प्रत्येकाला बोललो आणि मग त्यांच्याकडून जशी होईल तशी मदत स्वीकारायला सुरुवात केली. मग यामध्ये त्यांनी या शाळेला त्यांचा वेळ दिला, श्रमदान केलं. आज जर पाहिलं तर या शाळेची जी रंगरंगोटी दिसते, रंगासाठी जरी पैसे बाहेरून उभारले असतील तर तो हा रंग लावण्याचं सहकार्य इथल्या गावकऱ्यांनी केलं. लोकसहभाग आणि युवकांचं सहकार्य. आता जे विद्यार्थी शाळेत येत नाहीत, ज्या घराची किंवा ज्या पालकांचं एक गरिबी परिस्थिती आहे, सध्या आता दुष्काळग्रस्त भाग आहे, तर अशा विद्यार्थ्यांना, अशा होतकरू विद्यार्थ्यांना एक आर्थिक सहकार्य, त्यांना लागणारं जे शाळेसाठी जे काही साहित्य आहे, गणवेश आहे, पेन आहे, पाटी पुस्तक आहे, अशा साहित्यांचा हे जे गावातील युवक मंडळी आहे, हे युवक मंडळी शाळेला सहकार्य करतात. ग्रामसंवाद सुरू झाल्यानंतर जी पालकांचा आमच्या शाळांकडे पाहण्याचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन होता त्यात लक्षणीय बदल झाला. ज्यावेळी आमचे शिक्षक मुक्कामाला शाळांमध्ये थांबायला लागले, केंद्रप्रमुख शाळांमध्ये मुक्काम करायला लागले, EDI म्हणजे विस्तार अधिकारी ज्यावेळी मुक्काम करायला लागले, त्यावेळी हळूहळू पालकांची भांडण्याची वृत्ती जाऊन हे इतका प्रयत्न करतायत तर आपण पण यांना काहीतरी मदत केली पाहिजे ही वृत्ती तयार झाली. आणि ग्रामसंवाद, रात्रीचे मुक्काम याच्यामुळं पालक आणि गावकरी आणि शिक्षक यांच्यामध्ये फार चांगलं बॉन्डिंग व्हायला सुरुवात झाली. महिलांनी रात्री 11 वाजेपर्यंत, थंडीचे दिवस असो काही असो, संध्याकाळी 6 वाजेपासून ते तिथे येऊन बसायचे. आमची एक टीम असायची, तिथं पालक सभांची PPT दाखवायची अगोदर. लर्निंगच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण कशा पद्धतीने देऊ शकतो आपण, आणि लोकांना मग आपल्या मुलांसाठी 6 महिन्याच्या पिकासाठी एवढी देखरेख करतो, एवढं त्याची निगा घेतो, कुठलं बियाणं खरेदीपासून तर त्याच्या फवारणीपर्यंत. हे आयुष्यभराचं पीक आहे आपलं. याला आपल्याला स्टँड करण्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर आपल्याला दुसऱ्या गावात जायची गरज नाही. आपल्या हक्काची जी शाळा आहे आपल्या गावातली आहे, या शाळेला आपल्याला डेव्हलप कसं करता येईल या माध्यमातून आम्ही लोकांच्या मनापर्यंत पोहोचलो. गणपतीसाठी तर वेळोवेळी घेत असतात, पण शाळेसाठी ही प्रथमच होती. माझ्याबरोबर शिक्षक स्टाफ होते, त्याच्यामुळे लोकांनी आवर्जून त्यांनी घ्यावं, चांगली गोष्ट आहे असं म्हणून लोकांनी बी मदत केलेली आहे. जसं देवाचं पवित्र स्थान आहे तिथं, तसं त्याहीपेक्षा पवित्र ही शाळा आहे. आणि त्यासाठी आम्हाला पैसे द्या म्हणजे आम्ही पैसे घेऊन कुठल्याही म्हणजे वेगळ्या मार्गाने त्या पैशाचा उपयोग करणार नाहीत, आपल्या मुलांसाठी लावणार. लोकांचा विश्वास पटवून घेतला आणि जवळपास आमच्याकडे तालुक्यामध्ये 10 लाख रुपये आत्तापर्यंत जमा झालेले आहेत. मी स्वतः गावामध्ये लोकसहभागाच्या माध्यमातून माझ्या शाळेमध्ये संगणक खरेदी केले. लोकसहभागाअंतर्गत जवळ बुद्रुक एकूण केंद्रामध्ये एक LED आणि एक लॅपटॉप संगणक हे आम्ही वस्तुरूपाने मिळवलं आणि 2,54,000 रुपये नगदी कॅश मिळवली. आम्ही प्रत्येक शाळेवर जाऊन त्या पालकांपर्यंत पोहोचलो आणि पालकांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं आणि अशा पद्धतीनं आमच्या दोन्ही केंद्रामध्ये जवळपास 4.5 लाखाचा निधी जमा झाला आहे. लोकसहभागाची रक्कम जवळपास 9 लाख रुपये माझ्या केंद्रात 11 शाळेत जमा झाली. त्यापैकी माझ्या स्वतःची, मी ज्या शाळेचा मुख्याध्यापक आहे त्या ठिकाणी 3,60,000 रुपये जमा झाले सर. त्याच्यातून मी त्या ठिकाणी एक ग्रीन शेड उभा केलं आहे, म्हणजे मुलांना प्रार्थनेला उभा टाकता यावं किंवा दुपारचं राष्ट्रीय माध्यान्ह भोजनाचा लाभ घेताना मुलांना सावली असावी या दृष्टिकोनातून ते ग्रीन शेड उभारले. लोकसहभागामधून 9,06,000 रुपयाचे लोकसहभाग जमा झाला आणि त्या माध्यमातून 2 शाळेवर E-लर्निंग आणि इतर शाळेवर शैक्षणिक रंगकाम, शाळेची सजावट आणि इतर भौतिक सुविधा तयार केल्या. शेनगाव तालुक्यामध्ये आम्ही 33 गावामध्ये आम्ही लोकसहभागाच्या मिटिंगा घेतल्या आणि आम्हाला 1, 2, 3 नाही तर या 33 गावातून लोकसहभागासाठी फार मोठा प्रतिसाद गावकऱ्यांनी दिला. 11,02,200 एवढा मोठा प्रचंड निधी शाळेला मिळवून देऊ शकलो. दुष्काळाची स्थिती असते वेळेस आज जवळपास 1,35,00,000 ते 40 लाख रुपये लोकवर्गणी आम्ही करू शकलो. आज या 200 शाळा E-लर्निंग झालेल्या आहेत. प्रोजेक्टर, इन्व्हर्टर, कॉम्प्युटर
जवळपास याला 1 लाख रुपये खर्च येतो आणि ह्याच्यासाठी आम्ही लोकसहभागच्या माध्यमातून हे मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. लोकसहभागाचा ओढा नाही, पूर व्हायला लागला. मानवत तालुक्यातला सांगायचं 63 लाखाचा लोकसहभाग मिळालेला आहे आपल्याला आणि जमिनीच्या स्वरूपामध्ये 94 गुंठे जमीन लोकांनी दिलेली आहे. झाडू तयार करून त्या बाईनं 3 दिवस सारख्या डोक्यावर झाडू विकले आणि त्याच्यातून मिळणारा जो मजुरी आहे 1050 रुपये 3 दिवसाच्या मेहनतीतून तिनं आपल्या शाळेसाठी दिली. की त्या बाईची दखल बँकेनं घेतली आणि बँकेचे जे अधिकारी आहेत आमचे सौंदलवन साहेबांनी त्यांची ते 12वीला असणारी मुलगी राधा जाधव नावाची, त्या राधा जाधवला दत्तक घेतलं आणि बँकेमध्ये जॉबसुद्धा दिला. आणि बँकेमध्ये मी कॅशियर या पदावर आहे. जीवनातील माझा पहिला पगार आहे, तो मी माझ्या शाळेसाठी देणार आहे. मानव कल्याणासाठी उदात्त भावनेनं उत्स्फूर्तपणे दिलेल्या योगदानाचं हे हृदयस्पर्शी चित्र सर्वांना प्रेरित करून गेलं. गेल्या 8 महिन्यात यंत्रणेला चांगलं यश मिळालं आहे. मुलं आनंददायी वातावरणात प्रगत होताना दिसू लागली आहेत. विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकही प्रगत झाले आहेत. आणि मला अतिशय आनंद वाटतो की ह्या 5 जिल्ह्यातला हा जो दुर्गम भाग, एक अडचणीचा भाग, मागे राहिलेला भाग, हा जेव्हापासून याचं नेतृत्व पालकत्व मी स्वीकारलंय, मला अतिशय आनंद वाटतोय की अत्यंत वेगाने हा भाग पुढे येतोय. दत्तक घेतलेल्या धडगाव, आमला, हदगाव, सेनगाव, मानवत आणि भामरागड तालुक्यातील जवळजवळ सर्वच शाळा ज्ञानरचनावादी झाल्या आहेत. या दुर्गम भागातील 100% मुलं मोबाईल, डिजिटल आणि ई-लर्निंगद्वारे डिजिटल स्कूलचा लाभ घेत आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या धोरणानुसार या शाळा 100% प्रगत झाल्या आहेत. आणि यामधून सगळ्यांना आनंद मिळणार आहे, शांती मिळणार आहे. मलाही भरपूर मिळाली, जे शिक्षकांना मिळते आहे, मुलांना मिळते आहे. आणि एक वेगळं वातावरण, खऱ्या अर्थाने जीवन शिक्षण, मूल्य शिक्षण, तंत्र शिक्षण, प्रगत शिक्षण या राज्यामध्ये सुरू झालेलं आहे. सुरू झालेलंच नाही, कितीतरी मोठा पल्ला, प्रचंड मोठा पल्ला गाठण्यात आलेला आहे. डॉक्टर भापकरांनी शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी 5 तालुक्यातील 447 शाळा दत्तक घेतल्या. या 5ही मागासलेल्या आणि दुर्लक्षित तालुक्यात वेगवेगळ्या प्रकारची विषम परिस्थिती होती, आव्हानं होती. हिंगोली, नांदेड आणि परभणी या भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे स्थलांतराचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळे शाळाबाह्य मुलांची संख्या जास्त होती. नंदुरबार या डोंगराळ आणि आदिवासी भागामध्ये भाषा ही अडचण होती. गडचिरोलीसारख्या नक्षलाइट्स असलेल्या भागात जाण्यास प्रशासनातील अधिकारी कचरायचे. अशा दहशतीच्या वातावरणात निबिड जंगलात, दुर्गम भागात निर्भीड मनाच्या भापकरांनी दिवस रात्र प्रवास केला. शिक्षकांचे, अधिकाऱ्यांचे प्रबोधन केले. प्रत्येक ठिकाणी विषम परिस्थितीवर अथक प्रयत्नांनी मात केली, मार्ग काढला. स्वयंसेवी संस्था आणि मीडियाला आपल्या वाटचालीत सहभागी करून घेतलं. शिक्षक, अधिकारी आणि सर्व यंत्रणेवर विश्वास, प्रेम व उत्तम नेतृत्वानं स्फूर्ती दिली. काम करण्यास प्रेरित केलं. काळाची पावलं ओळखत ज्ञानरचनावाद आणि तंत्रज्ञानाची कास धरली. आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीनं, कठोर परिश्रमानं या शाळांचा कायापालट केला, नव चैतन्य आणलं. माननीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं विजन, शिक्षण मंत्री श्री विनोदजी तावडे सरांचं मार्गदर्शन आणि प्रधान सचिव श्री नंदकुमार सरांच्या नेतृत्वानं शिक्षण आयुक्त डॉक्टर भापकरांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण गावागावात पोहोचवण्याचा हा भार उचलला. 6 महिन्यांपेक्षाही कमी काळात दुर्लक्षितांना, वंचितांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी, अफाट वेगानं अभूतपूर्व यश मिळवणारी ही चळवळ जगातील एकमेवाद्वितीय ठरली तर नवल नसावं. एक मात्र निश्चित, भापकरांच्या या चळवळीमुळे जे अनाकलनीय होतं, अकल्पनीय होतं, जे अशक्य होतं, ते आता शक्य झालं.